नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एमपीएससी क्रॅकर्स मध्ये तुमचं स्वागत आहे। हा आपण नवीन चॅनल सुरू करत आहोत। या आधीचा आपण एएस एज्युकेशन महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला उदंड असा प्रतिसाद महाराष्ट्रभरातून मिळाला आहे आणि म्हणूनच एमपीएससीच्या केवळ एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीएसआय एसटीआय एएसओ तत्सम एक्झाम्स देणारे जे विद्यार्थी आहेत किंवा नगर परिषद सारख्या वगैरे ज्या भरत्या आहेत, झेडपीच्या भरत्या आहेत, या विद्यार्थ्यांना थोडे प्रश्न अवघड विचारले जातात आणि थोडासा पोर्शन हा टफ लेवलचा असतो, ॲडव्हान्स लेवलचा असतो आणि त्यासाठी विद्यार्थ्यांचं शंका निरसन व्हावं, अगदी बाळबोध व्हिडिओ नसावेत आणि विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये मदत व्हावी या दृष्टिकोनातून आपण एमपीएससी क्रॅकर्स हा पुन्हा नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही ही लिंक पोहोचवायची आहे, जेणेकरून या चॅनलचे ही सर्व मोफत व्हिडिओ अनेक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील। तर पटापट सबस्क्राइब करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राइब केलेला असेल त्यांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। आजचा आपला पहिला बेसिक टॉपिक आहे वर्णविचार मधला आपण ध्वनी म्हणजे काय, मूलध्वनी म्हणजे काय, ध्वनी रूपे म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, चर्म प्रत्यय म्हणजे काय किंवा विकृती म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, असे वेगवेगळ्या कन्सेप्टचा या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। शिवाय या व्हिडिओच्या शेवटी आपण त्याच्याशी संबंधित काही प्रश्नांचाही आढावा घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, शेअर नक्की करा। काय बघूया, अनेक जणांना वर्ण आणि अक्षर याच्यामधला फरक कळत नाही, तर ते बघूया। वर्ण तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात। ही व्याख्या अनेक विद्यार्थी फक्त पाठच करून ठेवतात, मात्र त्यांना अर्थ कळत नसतो। तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात, हे बरोबर आहे, परंतु मूलध्वनी तोंडावाटे निघणारे मूलध्वनी म्हणजे काय की जसं आपण क असा उच्चार केला की क क असं लिहितो, तर हे जे आहे ह्याला काय म्हणायचं, मूलध्वनी। आवाजाच्या खुणा आहेत त्या आणि या वर्णांनाच आपण दुसरं नाव काय आहे, व्याकरणिक नाव स्वन असं आहे। वर्णांना दुसरं काय म्हणतात, स्वन असं म्हणतात। वर्ण हे ध्वनीची प्रतीके किंवा ध्वनी रूपे असतात, हे विचारले जातात योग्य अयोग्य विधानासाठी। वर्ण हे काय असतात, ध्वनीची प्रतीके किंवा ध्वनी रूपे असतात असं म्हटलं जातंय। म्हणजेच काय की आपण तोंडातून एखादा उच्चार करतो, एखाद्या अक्षराचा उच्चार करतो आणि तो इथे लिहितो आपण, आणि जो त्यावेळेला आपण त्याचं एखादं रूप प्रकट होतं, लिहिल्यानंतर आपल्याला ते नक्की काय आहे हे कळतं आणि म्हणून आपण त्याचं ते उच्चारल्यानंतर जे रूप प्रकट होतं ते असतं ते वर्ण असतं। आणि म्हणूनच ध्वनीची प्रतीके किंवा ध्वनी रूपे प्रतीक म्हणून जसं क क असं उच्चारलं आपण आणि त्याच्यानंतर हे ध्वनीचं प्रतीक आहे, ह्याला आपण क म्हणतो आणि ह्यालाच काय म्हणायचं आहे, वर्ण असं म्हणायचं आहे। आणि म्हणूनच तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात। हे जी व्याख्या आहे ही पोलीस परीक्षेला अनेक वेळेला विचारलेली आहे। योग्य अयोग्य विधानासाठी आपल्याला हे वर्ण हे ध्वनींची प्रतीके किंवा ध्वनी रूपे असतात, हे आपल्याला परीक्षेला येऊन गेले। शिवाय बघा, अक्षर मधलं बघूया आपण। आवाजाच्या किंवा ध्वनीच्या म्हणजेच वर्णाच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असं म्हणतात। हे अक्षराच्या मध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की ध्वनीच्या किंवा वर्णाचा जो म्हणजे ह्यांचा वर्णांचा जो पूर्ण उच्चार असतो, पूर्ण उच्चारित हे महत्वाचं आहे। पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हणतात, अक्षर असं म्हणतात। ध्वनीच्या सांकेतिक खुणा म्हणजे अक्षर। सांकेतिक खुणा म्हणजे काय, सांकेतिक खुणा कोणी तयार केल्या, माणसाने तयार केल्या। सांकेतिक खूण म्हणजे काय, जसं क लिहायचं असेल तर क ची खूण आहे, म्हणजे आधी एक रेष काढायची, अशा टाईपनी गोल काढायचे अर्धगोल आणि ह्यांनी हे जो तयार होतो हा क आहे। ह्याला तुम्ही कितीही ख म्हणा ग म्हणा असं म्हटलं तरी कुणीही म्हणणार नाही, ह्याला कच म्हणणार, का तर क लिहिण्याची ही काय आहे, विशिष्ट अशी सांकेतिक खूण आहे। मराठीमध्ये देवनागरी लिपीमध्ये जेवढे सर्व अक्षर येतात त्यांच्या विशिष्ट अशा सांकेतिक खुणा असतात आणि त्यांना आपण काय म्हणत असतो, अक्षर असं म्हणत असतो। आणि म्हणूनच ध्वनीच्या सांकेतिक खुणा म्हणजे अक्षर असं म्हटलेलं आहे। तर अक्षरे ही ध्वनीच्या आवाजाच्या खुणा असतात, म्हणून त्यांना ध्वनी चिन्हे असं म्हणतात। अक्षरे ही काय असतात, ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा असतात आणि म्हणूनच त्यांना ध्वनी चिन्हे असं म्हणतात। म्हणजेच इथं आपण अक्षरांचं दुसरं नाव, अक्षरांना काय म्हणतात,
ध्वनी चिन्हे असेही म्हणतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि पुढे म्हणजे वर्णांना काय म्हणतात, स्वन असेही म्हणतात, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. थोडक्यात याच्यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात, वर्ण असं म्हणतात. आणि वर्ण हे ध्वनीची प्रतीके किंवा ध्वनी रूपे असतात. त्यानंतर अक्षर किंवा ध्वनी चिन्ह म्हणजे काय की आवाजाच्या किंवा ध्वनीच्या वर्णाच्या जे पूर्ण उच्चारित खुणा असतात त्यालाच आपण काय म्हणतो, अक्षर असं म्हणतो. अक्षर असं म्हणण्याचं अक्षर कधीही नष्ट न होणारे, कारण अक्षर हे आपण लिहून ठेवतो, लिहून ठेवल्यामुळे त्याला ते अगाध टिकतं. म्हणजे जसं आता मी कितीही बोलले किंवा कितीही तुम्हाला स्पष्टीकरण दिलं तर काही जणांच्या ते थोडंसं लक्षात राहील, काही जणांचं रिव्हिजन नसेल तर अजिबातच लक्षात राहणार नाही. परंतु तेच तुम्ही लिहून ठेवलेलं असेल तर ते दीर्घकाळ लक्षात राहतं आणि म्हणूनच अक्षरांची निर्मिती झाली. म्हणूनच अक्षर म्हणजे नष्ट न होणारं, त्याला अक्षर असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. रिलेटेड अनेक कन्सेप्ट आपल्याला परीक्षेला विचारले जातात. आपल्या व्हिडिओच्या शेवटी मी काही प्रश्न याच्यावर आधारित घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज लागेल की आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला असतात आणि आपल्याला ते टॅकल करत असताना किती अडचणी येतात. त्यासाठी हे कन्सेप्ट तुम्हाला माहित हवेत. जरी सुद्धा हे कन्सेप्ट जर तुम्हाला डोकेदुखी वाटत असतील तरी सुद्धा आपल्याला मार्क्स मिळवण्यासाठी हे कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि शेवटी असणारे प्रश्नही तुम्ही नक्की बघायचे आहेत. तुम्हाला त्याची किती उत्तरं येत आहेत त्या प्रश्नांची हेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. या व्हिडिओविषयी काही अडचणी असतील त्याही तुम्ही मला सांगायचे आहेत, अपेक्षित व्हिडिओ सुद्धा सांगायचे आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघूया. शब्द. शब्द म्हणजे काय, ठराविक क्रमाने आलेला अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. आता ह्याच्यामध्ये दोन शब्द महत्वाचे आहेत, तो म्हणजे ठराविक क्रम आणि दुसरं म्हणजे अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. अर्थपूर्णता असली पाहिजे. जसं आता बघा क, म आणि ळ हे 3 अक्षर आहेत. ही 3 अक्षर आहेत. मग हे ळ म क असं असतं तर त्याचा योग्य अर्थ झाला असता का, नाही. तर ह्यांचा योग्य क्रम इथं आपल्याला दिसतोय. त्याच्यापासून योग्य क्रमाने हा अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणजे अनेक अक्षर अर्थपूर्णरित्या एकत्रित आली तर तयार काय होतो, शब्द तयार होतो. ही आपण आपल्या साध्या भाषेमध्ये शब्दाची व्याख्या अभ्यासू शकतो. त्यानंतर सानुक्रम रचना हा एक कन्सेप्ट आपल्याला माहित नसतो. आपण तो अभ्यासतो परंतु आपल्याला ते माहित नसतं. जसं ठराविक क्रमाने जी अक्षरांची रचना आलेली असते त्यालाच काय म्हणतात, सानुक्रम रचना. जर आता हे ळमक असं लिहिलं तर ह्याला सानुक्रम रचना म्हणता येणार नाही, कारण ह्याला काही अर्थही नाही आणि काहीच नाही, नुसती काहीतरी अक्षर एकत्रित घेतल्यासारखं आहे. मात्र तेच क म ळ असं म्हटलं की विशिष्ट आकृती आपल्या नजरेसमोर उभी राहते आणि ही विशिष्ट काय आहे, अक्षरांची अर्थपूर्ण अशी रचना आहे. आणि त्यामुळे ज्या वेळेला आपण अक्षरांची ठराविक क्रमाने अशी अर्थपूर्ण रचना करतो त्या रचनेलाच सानुक्रम रचना असं म्हणतात. आलं लक्षात. पुढचं चरम प्रत्यय म्हणजे काय हे बघायचं आहे. बघा, वाक्याच्या गरजेनुसार लिंग, वचन, विभक्ती, पुरुष याप्रमाणे शब्दाला लागणारे प्रत्यय यालाच चरम प्रत्यय असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल जर बघायचं असेल तर हे वाक्य बघूया, रमेश पाण्यात पडला. आता इथं रमेश पाण्यात पडला त्याच्याऐवजी जर आपण असं लिहिलं असतं, ह्यातलं पाण्यात यातला मूळ शब्द काय आहे, पाणी. सॉरी, रमेश पाण्यात पोहतो आहे, पडला मी म्हटलं, रमेश पाण्यात पोहतो असं वाक्य आहे. तर तेच आपण मूळ शब्द फक्त लिहिले, रमेश लिहिलं, पाण्यात यातला मूळ शब्द काय आहे, पाणी. आणि पोहतो ह्यातलं पोहतो हे क्रियापद तसंच लिहा, त्यातलं मूळ शब्द लिहूया नको, बरोबर. मग आता हे काय झालं वाक्य, रमेश पाणी पोहतो. बरोबर वाटते का, नाही. म्हणजे जर वाक्याची योग्य रचना असे पाहिजे असेल क्रियापदानुसार, पोहतो हे क्रियापद आहे त्याच्यानुसार पाणी हा शब्द तसंच ठेवून चालणार नाही, तर तिथे मला पाण्यात असंच करणं गरजेचं आहे. आणि म्हणजेच काय, जो मूळ शब्द असतो त्या मूळ शब्दाला आपण काय इथं त हा काय लावलेला आहे, प्रत्यय लावलेला आहे. मग वाक्यात ज्या वेळेला मूळ शब्द वापरत असतो त्यावेळेला त्या शब्दामध्ये आपण जे बदल करत असतो त्या वाक्याच्या गरजेनुसार शब्दामध्ये आवश्यक असणारे जे बदल करत असतो आणि त्याच्यामुळे जे शब्दरूप तयार होतं, जसं पाणी हा मूळ शब्द आहे आणि वाक्याच्या गरजेनुसार आपण त्याला त हा प्रत्यय लावला आणि तयार काय झालं, पाण्यात. म्हणजेच बदललेलं जे शब्दरूप आहे त्यालाच काय म्हणतात, चरम प्रत्यय असं म्हणतात. आलं लक्षात. म्हणजे ह्याच्यातलं चरम प्रत्ययुक्त शब्द कुठला आहे,
पाण्यात असं आहे, तिथं पाणी करून चालणार नाही, तर आपल्याला काय करायला पाहिजे, पाण्यात करायला पाहिजे. तर चरम प्रत्ययुक्त शब्द झाला पाण्यात. त्यानंतर शब्दांच्या प्रकृती आणि विकृती असे दोन कन्सेप्ट आपल्याला येतात. प्रकृती म्हणजे काय आणि विकृती म्हणजे काय. जो शब्द मूळ असतो, जसं पाणी हा मूळ शब्द आहे, त्याचं आपण काय केलं, पाण्यात. मग पाणी जो मूळ शब्द असतो त्याला प्रकृती असं म्हणतात, शब्दाची प्रकृती असं म्हणतात. आणि ज्या वेळेला मूळ शब्दामध्ये वाक्याच्या गरजेनुसार आपण बदल करतो, इथं आपण रमेश पाण्यात पोहतो केले, पाणी नुसतंच ठेवलं नाही. जर पाणी हा प्रकृतीदर्शक शब्द आहे आणि पाण्यात हा विकृतीदर्शक शब्द आहे. का तर पाण्यात हा वाक्यात आपण त्याच्या शब्दाच्या वाक्याच्या गरजेनुसार शब्दात केलेला बदल आहे. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं की जे शब्दाचे मूळ रूप असते त्याला प्रकृती असं म्हणतात आणि वाक्याच्या गरजेनुसार शब्दाच्या मूळ रूपामध्ये आपण जो बदल करत असतो त्यालाच विकृती असं म्हणतात. हा प्रकृती आणि विकृती याच्यामधला फरक आहे. त्यानंतर बघा, शब्द आणि पद याच्यामधला फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हा मधला पॉइंट की शब्द आणि पद म्हणजे शब्द आणि पद व्याकरणिक जर आपण अभ्यास केला तर शब्द म्हणजेच पद असं आपण म्हणतो, बरोबर आहे. परंतु एक छोटासा फरक आहे शब्द आणि पद याच्यामध्ये. अर्थात अनेक जण शब्द म्हणजेच पद असंच म्हणतात, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. काय की जो मूळ शब्द आपण वाक्यामध्ये वापरतो तो शब्द असतो, मात्र ज्या वेळेला वाक्याच्या गरजेनुसार आपण त्या शब्दामध्ये काहीतरी बदल करतो, त्याला प्रत्यय लावतो, त्यावेळेला त्याला पद असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, रमेश पाण्यात पोहतो, इथं आपण पाणी हा शब्द जसाच्या तसा न ठेवता त्याचं काय केलेलं आहे, पाण्यात केलेलं आहे, म्हणजे बदल केलेला आहे. म्हणजे ह्याला आपण पद म्हणू शकतो. म्हणजे पद आणि शब्द ह्याच्यामध्ये अगदी थोडासा असणारा फरक काय, तर शब्द म्हणजे मूळ शब्द जे वाक्यामध्ये वापरलेले असतात. जसे इथं रमेश आहे, पाण्यात आहे, पोहतो आहे, हे सर्व शब्द आहेत. परंतु त्यातलं पद असं आपण कुणाला म्हणू शकतो की जो शब्द वाक्यामध्ये वापरलाय आणि वाक्याच्या गरजेनुसार आपण त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. असा जो शब्द असतो, बदललेला शब्द असतो, त्याला आपण काय म्हणतो, पद असं म्हणतो. मात्र व्याकरणिक दृष्ट्या अनेक जण पद म्हणजे शब्द असा अर्थ घेतात. समजलं. मग आतापर्यंत आपण कोणते कन्सेप्ट पाहिले एकदा नजर टाकूया. जसं बघा, अक्षरांची जी ठराविक रचना असते किंवा अक्षरांचा जो ठराविक अर्थपूर्ण रचनेचा जो क्रम असतो त्याला शब्द असं म्हणतात. आणि ही जी अर्थपूर्ण रचना असते त्यालाच सानुक्रम असं म्हणतात. जो मूळ शब्द असतो त्यालाच प्रकृती असं म्हणतात. आणि मूळ शब्दाला लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे आपण विशिष्ट प्रत्यय वगैरे लावून त्याला बदल करत असतो आणि हा बदल झालेला शब्द असतो त्याला विकृती असं म्हणतात. शब्द आणि पद याच्यामधला फरक काय लक्षात ठेवायचा की शब्द हे वाक्यामध्ये असणारे म्हणजे 3, 4 किंवा अनेक शब्दांचं मिळून एखादं वाक्य तयार होत असतं आणि ते जे वाक्यामध्ये जे असतात अनेक अक्षरांचा समूह अर्थपूर्ण बनून तयार झालेले असतात ते शब्द असतात. मात्र वाक्यामध्ये वापरत असताना वाक्याच्या गरजेनुसार आपण मूळ शब्दामध्ये ज्या वेळेला बदल करतो आणि तो बदल झालेला जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, पद म्हणायचं आहे. हा छोटासा फरक पद आणि शब्द याच्यामध्ये आहे. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य, म्हणजे एखादं आपण अनेक शब्दांचा समूह एकत्र घेऊन पूर्ण अर्थाचं बोलतो आणि समोरच्याला आपले विचार समजतात त्यालाच काय म्हणतात, वाक्य असं म्हणतात. आणि म्हणूनच शब्दांच्या अर्थपूर्ण ज्या वेळेला लिखित स्वरूपामध्ये आपण बोलत असतो त्यावेळेला शब्दांची जी अर्थपूर्ण आपण रचना करतो त्यालाच काय म्हणतात, वाक्य. हा जो कन्सेप्ट आहे शब्दांच्या अर्थपूर्ण रचनेस वाक्य म्हणतात, हे अनेक वेळेला परीक्षेला विचारले गेलेले आहे. आतापर्यंत आपण ध्वनी म्हणजे काय, ध्वनी चिन्हे म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, स्वन म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय किंवा ध्वनी रूपे म्हणजे काय, त्यानंतर शब्द म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, चरम प्रत्यय म्हणजे काय, हे सर्व कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. तर त्याचं रिव्हिजन आपण थोडक्यात इथं एका वाक्याद्वारे करूया आणि त्यानंतर आपण याच्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि मला माहित आहे की 100% हा तुम्हाला परीक्षेला उपयोगी असा व्हिडिओ आहे. तर आता बघा, इथं आपण
एक वाक्य घेतलंय आणि त्याच्याद्वारे आपण आतापर्यंत जे सर्व कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये शिकलोय ते सर्व कन्सेप्टची उजळणी ह्या एका वाक्याद्वारे होणार आहे. जसं बघा, रमेश पाण्यात पोहतो, हे काय आहे? एक पूर्ण अर्थाचं बोलणं आहे किंवा एक पूर्ण अर्थाचा अक्षर शब्दांचा समूह आहे आणि म्हणून आपण त्याला काय म्हणणार? वाक्य असं म्हणणार. म्हणून शब्दांच्या अर्थपूर्ण रचनेस काय म्हणायचं? वाक्य. म्हणजे रमेश पाण्यात पोहतो हे काय आहे? वाक्य आहे. आता या रमेश पाण्यात पोहतो ह्याच्यामध्ये रमेश पाण्यात पोहतो हे काय आहेत? 3 शब्द आहेत आणि ह्या शब्दांची योग्य अशी रचना आहे. तर त्याच्यामुळं हे 3 ह्या वाक्यामध्ये असणारे शब्द आहेत. आता बघा, हे जे वाक्य आहे रमेश पाण्यात पोहतो, याच्यामध्ये पाण्यात मूळ शब्द ह्यातला काय आहे? पाणी. तर पाण्यात म्हणजे वाक्याच्या गरजेनुसार पाणी हा मूळ शब्द जसाच्या तसा न लिहिता त्याच्यासाठी आपण त्याला काय केलेलं आहे? प्रत्यय लावलेला आहे. आणि म्हणूनच या वाक्यातला चरमप्रत्ययदर्शक शब्द कोणता आहे? तर पाण्यात हा चरमप्रत्ययदर्शक शब्द आहे. कारण वाक्यामध्ये वाक्याच्या गरजेनुसार ज्या वेळेला शब्दांना प्रत्यय लावला जातो आणि ते प्रत्ययदर्शक जे शब्द असतात त्यांनाच चरमप्रत्ययाचे शब्द असं म्हणतात. आणि म्हणून या वाक्यातला पाण्यात हा शब्द चरमप्रत्ययाचा शब्द आहे. शिवाय वाक्यामध्ये जे मूळ शब्द असतात त्यांनाच वाक्याच्या गरजेनुसार काय केलेले असतात? प्रत्यय लावलेले असतात आणि त्याच्यामुळे त्याच शब्दांना काय म्हणतात? पद असं म्हणतात. तसेच जे वाक्याच्या गरजेनुसार शब्दांना प्रत्यय लावलेले असतात आणि असे जे शब्द वाक्यामध्ये असतात त्या शब्दांनाच काय म्हणतात? विकृतीदर्शक शब्द असं म्हणतात. आणि जे मूळ शब्द वाक्यामध्ये जसेच्या तसे वापरलेले असतात त्यांनाच प्रकृतीदर्शक शब्द असं म्हणतात. त्याच्यामुळे रमेश हा प्रकृतीदर्शक शब्द आहे, तर पाण्यात हा विकृतीदर्शक शब्द आहे. कारण पाण्यात या शब्दाला काय लावलेला आहे? प्रत्यय लावलेला आहे आणि रमेश हा शब्द जसाच्या तसा वाक्यामध्ये वापरलेला आहे. म्हणून रमेश हा शब्द प्रकृतीदर्शक आहे, तर पाण्यात हा शब्द काय आहे? विकृतीदर्शक शब्द आहे. शिवाय बघा, रमेश या शब्दाविषयी बघूया. रमेश हा अर्थपूर्ण रचना असलेला अनेक अक्षरांचा समूह असलेला हा काय आहे? एक शब्द आहे. आणि ह्या शब्दामध्ये र, मे आणि श ही 3 अक्षरे आहेत. आणि ही जी 3 अक्षरे आहेत शब्दामध्ये, या अक्षरांनाच ध्वनी चिन्हे किंवा अक्षरे असे म्हणतात. म्हणजे रमेश या शब्दामध्ये एकूण अक्षर किती? 3. म्हणजे रमेश या शब्दामध्ये ध्वनी चिन्हे किती आहेत असं विचारलं तर रमेश या शब्दामध्ये ध्वनी चिन्हे आहेत 3. कोणती? तर र, मे आणि श. जर आपल्याला विचारलं रमेश या शब्दामध्ये मूलध्वनी किती आहेत तर 3 सांगायचं नाही. तर बघा, रमेश मधल्या र ची फोड र अधिक अ अशी होते, तर मे ची फोड म अधिक ए अशी होते, श ची फोड श अधिक अ अशी होते. त्यामुळं र अ म्हणजे नुसतं र ह्याला आपण मूलध्वनी म्हणणार नाही, तर त्याला आपण फक्त अक्षर किंवा ध्वनी चिन्ह असं म्हणणार. मात्र र अधिक अ याला आपण काय म्हणणार? मूलध्वनी असं म्हणणार. म्हणजे र चे मूलध्वनी कोणते? तर र चे मूलध्वनी र अधिक अ हे र चे काय आहेत? मूलध्वनी आहेत. मग आपण रमेश हा एकूण शब्द बघता याच्यामध्ये किती मूलध्वनी आहेत असं विचारलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे रमेश या शब्दामध्ये एकूण 6 मूलध्वनी आहेत. तर श हा मूलध्वनी आहे का? श हा मूलध्वनी नाही, तो ध्वनी रूप आहे किंवा तो अक्षर आहे. ते अक्षर आहे किंवा ते काय आहे? ध्वनी चिन्ह आहे. मात्र मूलध्वनी होणार नाही. श च मूलध्वनी काय येणार? श अधिक अ हे श चे काय आहेत? मूलध्वनी आहेत. त्यामुळं जर तुम्हाला दिलेलं असेल श असं दिले आणि समजा श अधिक अ यापैकी मूलध्वनी दर्शक काय आहे तर हे काय आहे? हे मूलध्वनी दर्शक आहे. मात्र हे नुसतं काय आहे? ध्वनी रूप आहे किंवा अक्षर आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आलं लक्षात? ध्वनी रूप आणि अक्षर ह्याच्यामधला फरक. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचं काम करा तुम्ही. आपण या व्हिडिओशी संबंधित प्रश्न कशा पद्धतीचे तुम्हाला परीक्षेला असू शकतात ते पुढे बघणार आहोत. आणि आपण अभ्यासलेल्या व्याकरणाच्या बेसिक टॉपिक वरचे काही क्वेश्चन आपण बघणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न आहे जोड्या जुळवा. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये हे दिलेले आहेत की शब्दांना लागलेले प्रत्यय.
शब्दांचे मूळ रूप, तोंडातून निघणारे मूलध्वनी, ध्वनी रूपे म्हणजे काय? आता बघा, तोंडातून बऱ्याच जणांना हे माहित असेल, तोंडातून निघणारे मूलध्वनी म्हणजेच काय आपण म्हणतो? वर्ण. वर्ण म्हणजे 3चं ड असलं पाहिजे. मग 3चं ड इथे आहे 2 ठिकाणी, हे ऑप्शन कट होतील. हे कशासाठी मी सांगते की ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे बेसिक काही व्याख्या विद्यार्थ्यांनी पाठ करून ठेवलेल्या असतील, बाकीचं कळत नसेल, तर जी व्याख्या पाठ आहे त्याचा ऑप्शन बघायचा. म्हणजे आता हे 2 ऑप्शन कट झाले, आपल्याला ह्या 2 पैकीच कुठलं तरी आन्सर असणार आहे हे कन्फर्म झाले की 3चा आन्सर काय आहे? ड असणार आहे. इथं आहे म्हणजे ह्या 2 पैकीच ऑप्शन असणार आहे. आता राहिलेले हे की शब्दांना लागलेले प्रत्यय, शब्दांना लागलेले जे प्रत्यय असतात त्यामुळे जे शब्दांचं रूप तयार होतं त्याला विकृती असं म्हणतात. म्हणजे एकचा असणार आहे क. आता इथं दोन्ही ठिकाणी क क आहे म्हणून इथं आपण आता काही कॅन्सलेशन करू शकत नाही. शब्दांचे मूळ रूप, शब्दांचे मूळ रूप जे असतं त्यालाच प्रकृती असं म्हणतात. म्हणजेच 2चं असणार आहे अ, 2चं असणार आहे अ असणार आहे. म्हणजे आपलं आन्सर असणार आहे पर्याय नंबर 4. म्हणजे तुम्ही इथं गोल केलं पाहिजे की आपलं आन्सर काय आहे? पर्याय नंबर 4. शब्दांना लागलेले प्रत्यय म्हणजेच काय? शब्दांना लागलेले प्रत्यय म्हणजे विकृती, शब्दांचे मूळ रूप म्हणजेच प्रकृती, तोंडातून निघणारे मूलध्वनी म्हणजेच वर्ण, आणि ध्वनी रूपे कोणाला म्हणतात? अक्षरांना म्हणतात. हे जोड्या लावामध्ये एक तर कॅन्सलेशन प्रोसेस असते ती या पद्धतीने वापरायची असते. एखादा कन्सेप्ट तुम्हाला माहित नसेल तर बऱ्यापैकी जो माहित आहे कन्सेप्ट त्याचा आन्सर बघायचा आणि उत्तर ठरवायचं, जेणेकरून आपल्याला उत्तर पटकन विदिन सेकंड शोधता येतं. बघा पुढचा प्रश्न, योग्य विधान कोणते? जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघितला असेल तर कितीही मोठे प्रश्न असू देत सोडवणं तुम्हाला सोपं जाईल. जसं बघा, योग्य विधान कोणते? वर्णांना स्वन म्हणतात, तर हे बरोबर आहे, वर्णांना स्वन म्हणतात. शब्दांना ध्वनी रूपे म्हणतात, हे विधान योग्य आहे का बघा बरं. जर तुम्ही नीट व्हिडिओ बघितला नसेल तर इथं प्रॉब्लेम येणार आहे. अक्षरांना ज्या वेळेला म्हणजे जसं अ हा ध्वनी निघाला आणि आपण तोंडातून निघणाऱ्या ध्वनीचं असं लिहिलं तर ते हे झालं ध्वनी रूप. आणि म्हणूनच काय म्हणतात? अक्षरांना, इथे शब्दांच्या ऐवजी काय पाहिजे होतं? अक्षरांना ध्वनी रूपे म्हणतात असं पाहिजे होतं. त्यामुळे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. वाक्यात वापरताना शब्दात जे बदल होतात त्यांना प्रकृती असं म्हणतात. आपण काय शिकलो आताच की वाक्यात वापरताना शब्दामध्ये बदल होतात म्हणजे त्यांना प्रत्यय जोडले जातात, त्याला प्रकृती नाही तर त्याला काय म्हणतात? विकृती असं म्हणतात. त्यामुळे हेही विधान काय आहे? चुकीचं आहे. पुढचं बघा, ध्वनी प्रवाही अनेक उच्चाराचे परिवर्तनशील असतात. तर होय, ध्वनी हे परिवर्तनशील असतात, अनेक उच्चाराचे असतात. म्हणजे ज या अक्षराचा उच्चार ज असाही होतो आणि ज असा पण होतो काही शब्दांमध्ये, तर च अक्षराचा उच्चार च असाही होतो आणि च असा पण होतो. म्हणजे अनेक उच्चाराचे असतात. म्हणजे हे विधान बरोबर आहे. म्हणजे अ आणि ड हे विधान योग्य आहे. तर ह्यातलं योग्य म्हणून आपला पर्याय काय येईल? पर्याय प्रश्न क्रमांक 4, शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात? तर याला व्याकरणामध्ये वाक्य असं म्हणतात. म्हणजेच अनेक शब्दांचा समुच्चय म्हणजे समूह, अनेक शब्दांचा अर्थपूर्ण असा समूह एकत्र येतो आणि त्यास व्याकरणामध्ये काय म्हणतात? वाक्य असं म्हणतात. त्यामुळे आपला आन्सर असेल पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न, अक्षर म्हणजे काय? तोंडावाटे निघणारे ध्वनी म्हणजे अक्षर तर नाही, तोंडावाटे निघणारे ध्वनी म्हणजे काय असतं? वर्ण असतं. त्यामुळे हे चूक आहे. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला ज्या वेळेला हे ध्वनी निघतात तोंडातून आणि त्यांना आपण खूण रूपामध्ये प्रकट करतो त्यावेळेला प्रत्येक ध्वनी रूप किंवा जे ध्वनी असतो त्या प्रत्येक खुणेला काय म्हणतात? अक्षर म्हणतात. म्हणून ही व्याख्या बरोबर आहे. त्यानंतर अक्षर म्हणजे लवकर नष्ट होणारे, तर लवकर नष्ट न होणारे इथं पाहिजे, तर न होणारे न हा अक्षर नाही आहे, त्याच्यामुळं ही व्याख्या चुकीची आहे. आणि यापैकी नाही म्हणजे अक्षर म्हणजेची ही व्याख्या काय आहे? पर्याय नंबर 2. आणि म्हणून आपला आन्सर असेल पर्याय नंबर 2. तर वर्ण आणि अक्षर मधला फरक लक्षात काय ठेवायचे की तोंडातून जे निघणारे फक्त मूलध्वनी आहेत त्यांना काय म्हणतात? वर्ण असं म्हणतात किंवा स्वन असं म्हणतात. आणि हे तोंडातून निघणारे मूलध्वनी
ज्या वेळेला त्यांना विशिष्ट खुणांनी प्रकट केले जाते त्यावेळेला त्याला अक्षर असं म्हणतात. जे नष्ट होत नाही, लिखित स्वरूपामध्ये येतं अक्षर, आणि नुसतं ध्वनिरूप असतं त्याला काय म्हणतात, वर्ण असं म्हणतात किंवा स्वन असं म्हणतात. हा फरक आहे. आशा करते की तुम्हाला डिपार्टमेंटल PSI असेल किंवा अनेक MPSCच्या एक्झाम्स असतील, नगर परिषद असेल, अशा वेगवेगळ्या एक्झामसाठी तुम्हाला हे व्हिडिओ अत्यंत उपयुक्त पडतील. जे विद्यार्थी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या चॅनलचं नाव जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे, त्यासाठी व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.